नमस्कार मंडळी, मी बालचंद्र घाडी आणि या मंदिराची जी देवी आहे तिचा संचार माझ्या अंगात होतो. ही पोवई देवी जी आहे, ही पोवई देवीचं मंदिर आहे, त्याचा दरवाजा आहे. या बाजूला आमची घरं आहेत. ही म्हणजे आमची घरं आणि पोवई मंदिर याच्यामध्ये फक्त हा एक रस्ता आहे. इकडून असा हा एक रस्ता मधून जातो. एका बाजूला आमची घरं, दुसऱ्या बाजूला आहे पोवई मंदिर. आता आपण पोवई मंदिरामध्ये आत जाऊया. आज जाताना तुम्हाला एक गोष्ट दिसेल या पोवई मंदिराची, की मंदिर उंच आहे, सगळा भाग मोकळा आहे, गाभारा कुठे तुम्हाला मंदिरात दिसणार नाही. देवी ओपन भागात बसलेली आहे. आणि ह्या ज्या पुढे पडव्या दिसत आहेत या पूर्वी न होत्या, नंतर त्यांनी ते भाग हा बांधलेला पडव्यांचा. तो पूर्वी पडव्या इथे न होत्या, पडव्यांवर. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो पण पूर्वी नव्हता, तो आता बांधलेला आहे. पण काही 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट असते, त्या अगोदर 30-40 वर्षापूर्वी बांधलेला तो भाग आहे. तर पडव्यांचं काम पण नवीन प्रकार आहे. त्यामुळे जुनं जे मूळ मंदिर आहे त्याचं जर तुम्ही बघितलं, त्याचे फक्त हे खांब आहेत आणि त्याच्यावर मंदिर आहे. पूर्ण मंदिर ओपन आहे. ते मंदिर ओपन असल्यामुळे पूर्ण हवा ही यामध्ये खेळती राहते. मी मुद्दाम हवा म्हणतो आहे खेळती राहते. का हवा म्हणतो हे तुम्हाला नंतर कळेल. तसंच दुसरी गोष्ट, हे मंदिर उंच असल्यामुळे तुम्ही आतमध्ये कुठे जरी बसलात त्या मंदिरात तर तुम्हाला चारही बाजूचं क्षितिज दिसेल. संपूर्ण अशा प्रकारे तुम्हाला क्षितिज चारही बाजूला ते दिसतं. संपूर्ण आकाशाचं दर्शन तुम्हाला त्या मंदिरात बसून होतं. अशा प्रकारे ते आहे. पुढे जर तुम्ही बघितलं तर पुढचा म्हणजे हा जो पुढचा भाग आहे हा पूर्वी नव्हता. त्यावेळी इकडे पूर्वेकडे उगवणारा जो सूर्य आहे तिथून येणारी जी प्रकाश किरण आहे ती डायरेक्ट देवीच्या सकाळी चरणावर पडायची. म्हणजे जे आपण ह्याचं तत्त्व म्हणतो, अग्नितत्व, प्रकाश, सूर्याची किरणं ही पूर्वी डायरेक्ट जाऊन देवीच्या सकाळी तिच्या चरणावर जाऊन पडायची. अशा प्रकारे ते आहे. तसंच तुम्ही जर बघितलं तर बाजूला एक ओढा पण आहे. त्या ओढा आता पावसाळ्यानं तो भरून वाहायला सुरुवात होईल. जवळजवळ तो एप्रिलमध्ये, त्याच्या एप्रिल मेपर्यंत पाणी असतं. आताही काही ठिकाणी पाणी, साचलेलं पाणी तुम्हाला त्या ओढ्यामध्ये पाहायला मिळेल. तर ते जे जलतत्व म्हणतो आपण ते त्या देवीच्या बाजूला आहे. म्हणजे सतत खेळणारी हवा, वायू, तर सूर्याचा भरपूर प्रकाश तुम्हाला या मंदिरात आता बघायला मिळेल तुम्हाला. कारण मंदिरात लाईट नाही आहे, पण ते संध्याकाळचे आम्ही लावतो. दिवसभर पूर्ण प्रकाश असतो. चांदण्या रात्री पण चंद्राचा प्रकाशही त्या मंदिरामध्ये तुम्हाला बघायला मिळतो. त्यामुळे जरी बत्ती लाईट नसली तर या मंदिरात नेहमी उजेड असतो, कधी तुम्हाला अंधार बघायला मिळणार नाही. आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये, प्रवेश करूया. या मंदिराच्या बाजूला बघा 2 सिंह आहेत देवीचे, रखवालदार. त्याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर हा देवीचा पाट आहे. तुम्हाला मी हात लावून दाखवतो. हा पाट आहे देवीचा आणि इथे ओटी भरतात. हा जो भाग आहे बाजूला हे देवीचं सिंहासन आहे. आकार बघा कसा आहे, सिंहासन कशा प्रकारे आहे. जवळजवळ तर पिंडीच्या आकाराचं सिंहासन असं म्हणायला हरकत नाही. त्याचे पण किती पार्ट आहेत बघा. हा एक भाग आहे, हा एक भाग आहे, हा एक भाग आहे, हा एक भाग आहे. त्याच्यावर कमाणी आहे, बक्षीदार. हे देवीचं लोड आहे मागच्या बाजूचा. त्याच्यामध्ये तुम्हाला परत हा एक तुळशीच्या आकाराचं 4 हे आहे तिला. त्याच्यावर हा कुंभ आहे उलटा ठेवलेला. या देवीमध्ये तुम्हाला 5 देव बघायला मिळतील. हे एक देव आहे, ही एक देवी आहे, ही एक देवी आहे, ही एक देवी आहे. ही देवी सध्या आपण देवी म्हणूया, पण ही 5 तत्व आहेत. ही 5 तत्व आपण म्हणतो आकाश, वायू, जल, भूमी आणि क्षितिज किंवा आकाश अशी आणि प्रकाश, ही 5 तत्व आहेत इथे. या 5 तत्वामध्ये प्रत्येक जे पाषाण आहे त्याचा तुम्हाला आकार वेगवेगळा दिसेल, वेगवेगळ्या प्रकारामध्ये दिसेल. ही जी आहे ही पोवई देवी आहे. ही भूमिका असल्यामुळे तिला भूमिका म्हणतात. या देवीचं दुसरं नाव भूमिका आहे. भूमीतून निर्माण झालेली देवी आहे म्हणून तिला भूमिका म्हणतात. या देवीमध्ये 2 भाग असतात. इकडे एक भाग तुम्हाला दिसेल, हा एक भाग दिसेल. एक भाग पोवई देवी आहे, दुसरा भाग भावई देवी आहे. म्हणून या देवीला म्हणतात भावई पोवई, त्यांना जोड आहे. त्याच्यानंतर हा जो भाग, हीच जे भाग जो आहे तुम्हाला असा एक चपड भाग आणि असा मोकळा खड्डा दिसेल. ज्याप्रमाणे
आपण पृथ्वीवर समुद्र म्हणतो तशा समुद्रासारखा तो भाग आहे. जशा प्रकारे आपण बघितलेलं आहे नकाशामध्ये बघतो समुद्राचा खोल तशा प्रकारे आहे. आणि हे सगळ्यात उंच हे आहे म्हणजे कदाचित हे आकाश जे हे आहे तत्व आहे ते असू शकेल. हे जलतत्व असू शकेल, हे वायुतत्व असू शकेल आणि हे अग्नितत्व असू शकेल. अशा प्रकारे ही 5 तत्व आहेत. आता जर समजा मी पुढे उभा राहिलो तर या 5ही तत्वांची नजर माझ्याकडून येते आणि माझ्या सर्व शरीराला जी माझ्या आहे आपल्याला माहीत आहे माणसाचं शरीर पंचतत्वाने बनलेलं आहे. त्या पंचतत्वांचा ह्या पंचतत्वांचा शरीरावर परिणाम होतो आणि तुमचं आजारी असा तुमचं जर काय तुमच्यामध्ये व्याधी असेल तर तिचा प्रभाव कमी होतो आणि तुम्हाला दर्शन घेतल्यानंतर तुमचं शरीर पूर्णपणे स्वच्छ होतं. आता या देवीला तुम्हाला पाया पडायचं असेल तर खाली झोपायची किंवा वाकायची गरज नाही. सरळ जाऊन तुम्ही या देवीचं दर्शन असं घेऊ शकता, खाली न बसता आणि उभ्याने तिचा नमस्कार करू शकता. फक्त रचना अशी केलेली आहे की तुम्ही त्या देवीला नमस्कार करा तर तुमची मान खाली झुकली जाईल एवढीच व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे ही देवी उंचावर आहे. आता तुम्ही बघितलं तर आमच्या गांगेश्वर मंदिरात गेला तर खाली आहे. तुम्हाला ते देवाचं दर्शन खालून घ्यायचं असेल तुम्हाला बसून झोपून घ्यावं लागेल किंवा बसून नमस्कार करावा लागेल. भागवई देवीचं पण तसंच आहे, पण भोवई देवी मात्र ही जे वैदिक दैवत असतात आपली उंचावर आपण बघितलं की पंढरपूरचा किंवा तुळजाभवानी जे आहेत या उंचावर आहेत. अशा प्रकारे उंचावर बसवलेली या देवीला आहे. आता या देवीच्या मागे ही जी फोटो लावलेला आहे हा पूर्वी फोटो नव्हता, हल्ली आम्ही लावला आहे तो. तर ही फोटो म्हणजे ह्या देवीचा एक मोहरा आहे. देवी कशी आहे, देवीचं रूप काय हे या पाषाणातून दिसत नाही, पण हे तिचं रूप आहे. हे जे तिचं देवीचं मोहर आहे हे गांगेश्वर मंदिरात तिचा तरंग आहे आणि त्या तरंगाचं हे मोहर आहे. आता हे जे फोटो आहे इथं दिसतोय तुम्हाला खरं वाटत नाही. हा फोटो जो काढलेला आहे तो गेल्या वर्षी तिचा जेव्हा ती कुणकेश्वरला गेली तेव्हा संचार झाला होता. त्यावेळी जो व्हिडिओ त्या लोकांनी कुणकेश्वरच्या लोकांनी जो व्हिडिओ काढला होता त्या व्हिडिओचं मी स्क्रीनशॉट घेऊन हे चित्र त्याचं प्रिंटआउट घेतलेलं आहे. पण तेव्हा तुम्हाला दिसेल की ही देवी तुम्हाला इथे हसताना दिसेल. चेहरा बघा तुम्ही हसताना दिसते. जेव्हा त्या संचार जेव्हा त्या ती हसत होती त्या देवीच्या याच्यावर हे 5-7 एकूण नाग आहेत. 1 2 3 4 5 6 7 म्हणून हिला सातेरी देवी असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक गावामध्ये सातेरी देवी असते किंवा पूर्वी देवी असते. तर तिचं दुसरं नाव पूर्वी असं असतं. पूर्वी म्हणजे काय तर या देवळामध्ये सगळे जे देव आहेत ते त्या देवांची ही सगळ्या पुरवण्या हिच्या हातात आहे. तर ही पुरावा पुरवण्याचं काम ती करते. संपूर्ण राटीला किंवा गावातील सर्व जी देवी आहेत भवानी देवी असो, आसरा असो, बाया असो, यांच्या ज्या वेगवेगळ्या देवी स्वरूपात जी वारी आहेत किंवा त्याच्या देवी आहेत त्यांना पुरावा पुरवण्याचं काम ही नेहमी करत असते. म्हणून तिला पूर्वी देवी असं म्हणतात. तिला असं आमच्या गांगेश्वर मंदिरामध्ये जे तरंग आहे त्याच्यामध्ये आकार जो आहे तो हे करतो, मेळ करतो आणि त्यावेळी तिच्या बाजूलाही आकाराने तिच्या बाजूलाही उभी असते. तर आकार हा भाऊ आणि हिला बहीण म्हणतात, म्हणजे भाऊ बहीण म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि अशा प्रकारे दोघांची ती जोड आहे. तर अशा प्रकारे ही देवी आहे आमची पोवई देवी. तिचं नाव पूर्वी आहे, सातेरी देवी पण म्हणतात. पूर्वी या देवळामध्ये इकडे आता हे पोबा घातलेलं आहे म्हणून आता या सगळ्या भागामध्ये मोठमोठी वारुळं होती. तिच्या मागच्या भागामध्ये पण इथे तुम्हाला मोठमोठी वारुळं होती. ती नंतर जेव्हा जीर्णोद्धार केला 30-35 वर्षापूर्वी त्यावेळी ती काढून टाकली आणि त्याच्यावर त्यांनी हे केलेलं आहे. पण त्यामुळे ती देवी वारुळाची देवी असं म्हणतात. आणि तुम्हाला माहीत आहे सातेरी या शब्दाचा अर्थ 7 म्हणजे वारुळं आणि परी म्हणजे कप्पे किंवा 7 परी मग दुसरा अर्थ नाग पण होतो, म्हणजे 7 नाग असलेली डोक्यावर अशी देवी असं तिला आपण म्हणतो. मग हिचं एक नाव आहे सातेरी आहे किंवा पूर्वी म्हणतात. किंवा आमचे जे वस आहे ते जेव्हा जिला गारणा घालतात तेव्हा त्याला भूमिका म्हणतात नाव घालताना. आणि आमच्या गारण्याची जी सुरुवात असते ती अशी होते की देवीबाई माझी आहे पुरवकळा पूर्व मर्यादा. ही जी आहे पूर्व मर्यादा आहे आमची. तर पुरवकळा पूर्व मर्यादा तिला पुरवकळा तिचं एक नाव पुरवकळा आहे, दुसरं नाव पूर्वी आहे. पुरवकळामध्ये ते सगळे पुरवते म्हणून त्याला पुरवकळा म्हणतात. पूर्वी आहे तिचं नाव सातेरी आहे, तसं तिचं नाव भूमिका आहे. आमच्या वस म्हणतात तिला भूमिका असं म्हणतात.
त्यानंतर या देवीच्या बाजूलाच ही जी देवी आहे, ही आम्ही जे नारिगाची घाडी आहोत त्यांची ही कुलदैवत आहे. आता जेव्हा असं म्हटलं जातं की घाडी आणि आम्ही जे गाडी आहोत नारिगाची आणि इतर गावातले जे गाडी आहेत याच्यामध्ये थोडासा फरक दिसतो. फरक म्हणजे विशेषतः आहारामध्ये फरक दिसतो. आमचा जो आहार आहे आणि आम्ही कोंबडं बकरं खात नाही. आमच्या देवीला कोंबडं बकरं चालत नाही. आणि समजा गावात जे आमचे पाहुणे मंडळ बाहेर गावावरून लोक आलेले आहेत त्यांना समजा कोंबडं किंवा बकरं कापायचं असेल तर त्यांना एक काळजी घ्यावी लागते की बळी देताना जो पहिला रक्ताचा थेंब आहे तो जमिनीवर पडता कामा नये म्हणून ते खाली पान घेतात. पहिला रक्ताचा थेंब पानावर पडला पाहिजे, त्या आमच्या गावच्या जमिनीला स्पर्श होता कामा नये. या देवीला दुधाभाताची पांढरी असे म्हणतात कारण ही शुभ्र अशी देवी आहे, त्यामुळे त्या दुधाभाताची पांढर म्हणतात. आणि या देवीने इथे आमच्या समोर ह्या जो भाग आहे समोर पूर्वेकडचा आहे, इथं जे मुख आहे पुढे जर तुम्ही गेला तर पुढे एक देवीचं काप नावाचा एक भाग आहे, ठिकाण आहे देवीचं काप. तिथे असं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी त्या देवीच्या कापावर या देवीने गाय आणि वाघ याला एकत्र पाणी पाजलं असं म्हणतात. आणि त्या ठिकाणी आजही तुम्हाला तिथे गाय आणि वाघाच्या पायांचे ठसे एका छोट्याशा जो डबकं असतो त्याच्या भोवताली तुम्हाला दिसते. छोटासा असं पाण्याचा जो साठा असतो त्याच्या भोवती तुम्हाला त्याचे ठसे उमटलेले दिसतात. एक पवित्र स्थान आहे की जिथे त्याचं पावित्र्य अजून दाखलेलं आहे. असं ते स्त्रीच्या बरोबर समोर आहे, त्याला देवीचं काप म्हणतात. अशी ही पोवई देवी आमची, ही आमची कुलदेवता आहे. आता कुलदेवता म्हणताना ही देवी वारुळातून आलेली असल्यामुळे या देवीचे आमचं जे देवघर म्हणून आहे तिथेही भरपूर वारुळ होती पूर्वीच्या काळामध्ये. आता ती नवीन घर बांधल्यामुळे ती वारुळ गेली, काढून टाकली गेली, पण त्याही भरपूर वारुळ होती. आणि एक आमची आठवण म्हणून आजही आम्ही जो देवक ठेवतो त्या देवकामध्ये आम्ही वारुळाचं वरचा जो भाग शिखर असतो ते ठेवतो. तो आमचा देवक आहे, त्याच्यामध्ये सोन्याचं लाणं ठेवलं जातं. म्हणजे याचा अर्थ असं की आमची जी कुलदेवता ती अशी आहे की जिचं जे वारुळात आलेलं आहे आणि तिचं मुकुट सोन्याचं आहे. अशा प्रकारे ही आमची पोवई देवी आहे, पूर्वी देवी आहे. आणि तिची जोड भावई देवीला पण आहे. त्यानंतर आमची जी ही कुलदेवता आहे ना, आमचा जो मूळ पुरुष आहे तो या ह्याच्यामध्ये बसला. ह्याला आम्ही आमचा गाडी लोकांचा कुळाचार म्हणतो. कुळकर लोकांचा हा कुळाचार आहे. आमचा कुळकर आणि थळकर दोन्ही ज्या नाणेगावाची गाडी आहे त्यांचा हा कुळाचार आहे. तुम्हाला दिसेल की इथे या देवाची पूजा करताना पाणी होतं तर कुठेही जायला जागा नाही. हे पाणी सगळं आत शोषलं जातं आणि जमिनीत जातं. म्हणजे भूमिका जी म्हणतो म्हणून त्याला भूमिका म्हणतात. या देवीच्या वर समजा तुम्ही पाणी होतं अंघोळ पूजा करताना तर हे पाणी इथून येतं, नंतर ते अशा प्रकारे इथून इथे येते आणि या खड्ड्यातून ते जमिनीत जातं. ते पुढे कुठे जातं हे कुणालाच माहीत नाही. त्या खड्ड्यातून ते पुढे अदृश्य होतं. अशा प्रकारे इथे हे भूमिका देवी आहे. मग मी सांगितलेलं आहे देवी आत आहे, खाली आहे तिचं हे स्थान, कारण ती भूमीला टेकलेली आहे म्हणून असं ते सगळ्यात ती भूमीच्या ह्याच्यामधून थोडंसं वरचं भाग आल्या बाकी ती भूमी आहे, त्यामुळे ती भूमिका म्हणतो आम्ही भूमी. त्याच्यानंतर हे जे देव आहे पहिला देव मी मग सांगितल्याप्रमाणे इथे हे 5 देवाचे तत्व 5 तत्वापासून बनलेले देव आणि 5 तत्वांचं जे सगळी तत्व आहे त्यांची शक्ती इथे ठेवलेली आहे. आता त्या देव मग अशी मी सांगितल्याप्रमाणे बघा देव जरा बघा किती उंच आहे. हे देव उंच असल्यामुळे हे पडव्या पूर्वी न होत्या, त्यामुळे या मंदिरात कुठेही जरी मी बसलो, तुम्ही इथे येऊन कुठेही इथे बसलात तर तुम्हाला त्या संपूर्ण क्षेत्राचं दर्शन होणार. मी सांगितलं होतं आकाश दर्शन होणार. हा ओढा आहे, या ओढा बाजूला ओढा आहे. या ओढ्याला जेव्हा पाणी येतं तेव्हा ते तिच्या पहिल्या पायरीपर्यंत पाणी येतं. या आतमध्ये देवांपर्यंत पाणी येत नाही. देवांना कधीही या पाणी लागत नाही असं एक इतिहास आहे. त्यानंतर हा मी सांगितला गाडी लोकांचा पूर्वज आहे. त्यानंतर इथे जे तुम्हाला दिसतं आहे वेगळ्या आकारामध्ये आणि वेगळ्या ह्याच्यामध्ये दिसत आहेत हे देव जे आहेत, हे जे देव आहेत हे 12 हे आहेत. 12चे पूर्वज म्हणतात त्यांना. 12 जे लोक गावचे वस आहेत त्यांचे ते पूर्वज आहेत म्हणून त्यांना 12 पूर्व म्हणतात. जवळजवळ प्रत्येक गावामध्ये 12ची रास असते म्हणतात. ती 12ची रास ती ही आहे आणि त्या 12 रासांची मुख्य देवता आमची पूर्वी आहे म्हणून तिला 12च्या राशीची पूर्वी असं म्हणतात किंवा असं म्हणतात तिला. त्याच्यानंतर हा जो भाग आहे ना
बघा जरा तुम्ही मला. हां, ही पृथ्वी आहे. पृथ्वी म्हणजे भूमी. मी सांगितलं तर 5 तत्वापैकी एक तत्व आहे ते. याला भूमी आकार किंवा भूमिका असे म्हणतात किंवा याला पूर्व आकार म्हणतात. आणि या भूमी आकार का म्हणतात? कारण इथं जो आकार आहे तो भूमीसारखा आहे म्हणून त्याला भूमी आकार असं म्हणतात. बघा आकार भूमीसारखा आहे की नाही, पृथ्वीसारखा आहे की नाही. वरून पृथ्वी अशी चपटी आहे, तसा वरून भाग चपटा आहे आणि पूर्ण गोल भाग आहे. या भूमी आकाराला आम्ही कौल लावू शकतो. आता ह्याला कौल कसा लावायचा? तर कौल लावायचा असेल तर त्याला तिथून उचलायचा असा इथून आणि आणून या ठिकाणी कांबळ्याची घोंगडी अंतरायची अशी अशी इथे कांबळं किंवा जे आपण घोंगडी म्हणतो ती अंतरून त्याच्यावर त्याला ठेवायचा. आणि कौल लावताना 2 विनंत्या केल्या जातात, भूमीधर किंवा भूमी सोड. तर तो उचलू शकता तुम्ही. जर तुम्ही उजवा मागितला तर तो भूमी धरतो, डावा मागे सोडतो. मग जर उचलण्याचा प्रयत्न केला तर ती काय होते, जड होतं, बरोबर ना. त्यामुळे ते 2 कौल त्याच्यावर होतात. अशा प्रकारची जी व्यवस्था आहे कौल घेण्याची, ही मला वाटतं मी असं ऐकून आहे की जो मुनगे गाव आहे त्या ठिकाणी ती प्रकारे अशा प्रकारचं ते हे आहे, व्यवस्था आहे कौल घेण्याची. अशा प्रकारे इथे कौल घेतले जातात. आता हा जर भाग आहे ना, पूर्वी आमचे जे पूर्वज आहेत ते इथे देवीला कौल लावले तांदूळा इथे. आता त्याला सिमेंटने हे केलं. पूर्वी इथे दगड होता, पाषाण होतं. त्या पाषाणाला इथे कौल ही देवीला लावायला जायचे. आता नारे आमच्या मुख्य मंगेश्वर मंदिरात कौल लावत असल्यामुळे आता इथे आम्ही इथे कौल लावत नाही. भूमीनंतर आपण मागे आलो, बरोबर देवीच्या पुढे 5 देव आहेत. पुढेच मागेच्या बाजूला एक 5 तत्व आहेत. पण ही 5 तत्व म्हणजे काय की जी 5 तत्व आहेत त्यांची ठिकाणं आहेत. नारिंगे गावामध्ये 5 स्थळं म्हणून आहेत. जेव्हा देव डाळापसोरीला बाहेर पडतो तेव्हा तो या 5 स्थळांमध्ये जातो. आता ही 5 स्थळं का बसवली आहे त्याचं पण कारण तुम्हाला सांगणार आहे. पण ही 5 स्थळं आहेत नारिंगे गावाची. त्याच्याच बाजूला हा एक 84 म्हणून बसवलेला आहे. 84 खेड्यातील जेवढ्या ग्रामदेवता आहेत तेव्हा जोडलेल्या त्यांच्या प्रतिकृती किंवा त्यांची प्रतिमा इथे बसवलेल्या आहेत. म्हणजे नारिंगे गावामध्ये एखादा बाहेरच्या गावचा एखाद्या पाहुण्या येऊन राहिला असेल किंवा एखादी व्यक्ती राहिली असेल तर तिला अचानक देवाचं दर्शन घ्यायचं, त्यांच्या गावरादेवाचं दर्शन घ्यायचं असेल, ग्रामदेवतेचं काय मागणं मागायचं असेल किंवा ग्रामदेवतेला एखादं आमंत्रण द्यायचं असेल तर त्याला ते गावी जाणे शक्य नसेल तर तो इथे येऊन तो आपल्या देवतेचं दर्शन घेऊ शकतो, ते आपलं मागणं मागू शकतो, आपलं आमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे काय झालं आहे की नारेगावाचे जेवढे लोक राहिले आहेत बाहेरच्या गावचे किंवा बाहेरून आलेले त्यांना इथे एक जागा करून दिलेली आहे की त्यांच्या ग्रामदेवतेचं त्यांना इथे पूजा करू शकतात. किंवा अशा प्रकारे ही 84 म्हणून ओळखली जाते. 84 आहे म्हणून हे 84 खेड्यातील लोकांचे देवते इथे बसवलेले आहे. आता म्हणजे या मंदिरामध्ये रोज पूजा होते. कुळकर गाडी पूजा करतात आणि ही पूजा अशी होते की तुम्हाला कळेल की पहिली पूजा आम्ही या 5 तत्वांची करतो. 5 तत्व आपण म्हणतो त्यांची पूजा पहिली होते. त्याच्यामध्ये देवीची पूजा होते आणि 5 तत्वांची होते. त्यानंतर जो गाडीवसाचा जो कुळाचार आहे, कुळमूळ पुरुष आहे त्याची पूजा होते. नंतर जे 12 वस आहेत नारिंगे गावाचे त्याला 12ची रास म्हणतो त्यांच्या पूर्वजांची पूजा होते. म्हणजे त्यांच्या जे हे आहेत वंशज त्याने घरी पूजा करो या न करो इथून त्यांची पूजा रोजच्या रोज होते. इथे आम्ही भूमीची पूजा करतो, पृथ्वीची पूजा इथून केली जाते भूमीची. त्याच्यानंतर इथे ही 5 स्थळं आहेत नारिंगे गावाची. इथे देव डाळपाच्या वेळी जातो. याच्यात तुम्ही बघितलं काही स्थळं आहेत ती ह्याच्यामध्ये आहेत, जंगलांमध्ये आहेत. तर रोज आणि खूप वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. म्हणजे लांब यांचं अंतर दूर आहे. त्यामुळे रोज जाऊन तिथे पूजा करणे शक्य नसतं. मग सगळ्यांची पूजा एका ठिकाणाहून व्हावी या हेतूने ही 5 स्थळांची पूजा इथून केली जाते. त्यांची पूजा करण्यासाठी ही इथे व्यवस्था केलेली आहे की इथून रोज गाडीवसाद्वारे 5 जी स्थळं आहेत आणि त्यांची पूजा इथे केली जाते. त्याचबरोबर 84 खेड्याचे जेवढे ग्रामदेवता आहेत त्यांची पूजा आमच्या हस्ते रोज होत असते. त्यांची जी पूजा केली जाते. अशा प्रकारे हे रचना केलेली आहे. संपूर्ण देवीच्या मागे सगळी व्यवस्था केलेली आहे की ज्यामुळे संपूर्ण जो परिसर आहे 84 खेडं हा समाविष्ट होईल.
तारेगावचे जे वस आहेत ते त्यांचे देवतांची समाविष्टता होईल अशा प्रकारे ही मांडणी केली आहे असं सांगतात. आता देवी ही आमची दुधाभाताची पांढर असं म्हणतात. आता या देवीबद्दल अजून मी सांगायचं झालं तर ही देवी एक शांतादुर्गा जी आहे गोव्याची, तिचं रूप असं आहे असं मानलं जातं. बरेच म्हणजे आमचे जे पूर्वी वडील होते किंवा आमचे आजोबा होते, आमचे चुलते होते, आमचे मोठे भाऊ आहेत, आमच्या घरची वडीलधारी माणसं आहेत, ती नेहमी सांगतात की आमची कुलदैवता जी आहे ही शांतादुर्गा आहे. म्हणून आम्ही शोधत गेलो की शांतादुर्गाचं काय आहे, कुठे काय आपला संबंध मिळतो काय. तर असं म्हणजे असं वाचण्यात माझ्या आलं मध्येच मग ते बघता की जी म्हापण गाव जे आहे वेंगुर्ल्यामध्ये, तिथे जी देवी आहे तिचं नाव शांतादुर्गा देवी आहे आणि तिचा आणि आमच्या देवीशी काहीतरी संबंध आहे असं मला कळलं. म्हणून मी तिथे कालच जाऊन आलो. तर तिथे बघितलं तर ती जी देवी आहे ती पण अशी आमच्या देवीसारखी ती वारुळातच होती. आता आमची ती वारुळात नाही पण त्यावेळी पुरी होती, ती पण देवी वारुळात दिसली मला त्यावेळी काल तिथं. तेव्हा तिची एक मुखवटा जे मातीचा बनवलेला आहे आणि त्या मुखवट्यावर मुखवटा जो बनवला होता मातीचा, त्याच्यात मला सांगितलं तिथे जे लोक होते त्यांनी सांगितलं की हा मुखवटा बनवताना माती आणि दूध हे मिक्स करून ती मुखवटा बनवला जातो. तर तो काल आम्ही बघून आलो मुखवटा. तर ते दूध हा तिथे विषय आला, दूध हा संबंध आला आणि इथे आमची देवीला पण आम्ही दुधाभाताची पांढर म्हणतो. त्याच्यानंतर तिथे बघितलं तर त्या देवीच्या बाहेर एक मंदिर होतं, ते म्हणजे भावई देवीचं मंदिर होतं. जसं आमच्या गावात भावई मंदिर आहे. मी त्या मंदिरात गेलो, दर्शन घेतलं, तर आमच्या भावई मंदिरातली भावई देवी आणि ती भावई देवी याच्यात बरंच साम्य निघालं. म्हणजे जसे आमच्या गावामध्ये भावई आणि पोवई आहे तसं तिथे शांतादुर्गा आणि भावई असा मला तिथे एक संगम दिसला, की एक जोड दिसली. तर अशा प्रकारे ही आमची पोवई देवी आहे. ही तिचं निशाण जे आहे ते खाली आहे आपल्या नागेश्वर मंदिरात. कधी गेलात तर जरूर त्याचं तुम्ही निरीक्षण करा. कारण ह्या देवीचं विषय सांगितलं तुम्हाला की ही देवी जे मोहरं आहे, जे तुम्ही चांदीचं जे मुख्य मोहरं आहे त्याचं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एकदम ते हसताना किंवा स्मित हास्य करताना किंवा शांत नजरेने तुमच्याकडे प्रेमाने बघताना अशा प्रकारे तुम्हाला ती बघायला मिळेल. काही वेळा ते तुम्हाला हसताना दिसेल. आणि विशेष असं आहे की जी देवी हात ठेवलेले स्थिर असताना, खांब ठेवलेला असताना किंवा खांब घेतलेला असताना तुम्ही तिच्या पाय पाडताना जर प्रत्येक जर हावभाव केलात तर तुम्हाला वेगळा हावभाव दिसेल. आता जे तुम्ही मोहरं बघताय हे मोहरं तेच आहे, पण तुम्हाला विश्वास असणार नाही अरे तेच मोहरं आहे कसं काय, तिथे तर तिचा चेहरा वेगळा दिसतो आहे, इथे ती हसताना दिसते. तर अशा प्रकारे ते जे एक जागृत अशा प्रकारे तिचं जागृतपणा आहे तो अशा प्रकारे आपल्याला दिसून येते. हे जे आहेत हे खांब आहे, इथे जेव्हा डाळत सर्व येतात तर इथे ठेवलं जातं. आता विशेष म्हणजे या देवळामध्ये कुठलाही उत्सव साजरा होत नाही, कुठलाही होत नाही, कुठली जत्रा होत नाही, काय नाही. फक्त 2 वर्षातून एकदा पूर्ण राठी इथे येते आणि इथे ते देव एक दिवस राहतात आणि तिथून लोकांना इथे जेवण दुपारचं जेवण असतं आणि इथे कार्यक्रम होतात, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि नंतर जातात. अशा प्रकारे ही पोवई मंदिर आहे. उंच मंदिर आहे. इथून तुम्हाला इथे आला तर तुम्हाला पंख्याची गरज लागणार नाही. वाचायचं असेल तर प्रकाश भरपूर दिसेल. 24 तास वारा वाहत असतो. बघितलं खाली बसलात तर तुम्हाला चारी बाजूला शेती टेकलं दिसतं, सगळे डोंगर दिसतील, डोंगराच्या वर शेती दिसेल, त्याच्यावर आकाश दिसेल, रात्रीच्या वेळी चांदण्या दिसतील. सगळे तुम्हाला इथे 5 तत्वांची जे तुम्हाला दर्शन आहे तिथे होईल. इथे समोर विहीर आहे, त्याच्यातमध्ये पाणी असतं कायमचं. बाजूला ओढा आहे. आता तो मे महिना असल्यामुळे आता पाणी आहे, पण ते काही ठिकाणी साचलेला वाहत नाही आहे. अजून तो 8-15 दिवसानंतर वाहायला लागेल. तो पूर्णपणे जवळजवळ जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तो ओढा वाहत असतो. अशा प्रकारे हे आमचं पोवई मंदिर जे आहे ते या ठिकाणी असं वसलेलं आहे. हे तुम्ही जरा बघा, वेळ मिळाला कधीतरी येऊन आमच्या देवीचं दर्शन घ्या. नक्कीच तुमचं शरीर या पंचतत्वाने शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.